आईच्या गावाकडे सकाळी सकाळी अशी रामधून निघते, दर गुरुवारी निघते. तुकडोजी महाराजाचं इथे देवस्थान असल्यामुळे दर गुरुवारी इथे रामधून निघतात. इतकं मन प्रसन्न वाटते की सकाळी सकाळीचं भजन कीर्तन ऐकून खूप छान वाटते, मनाला एकदम प्रसन्नता वाटते. तर इकडे सगळं सकाळी सकाळी सगळ्यांचे सडे सारवण झालेले आहे आणि आईसुद्धा अंगणामध्ये रांगोळी टाकत आहे. तर बघा, हे सगळं गावाकडेच बघायला मिळते. तर आम्ही दर उन्हाळ्यामध्ये आईच्या गावाला येतो आणि थोडं मन पण प्रसन्न करतो. तर आईने आणले होते शेतातून आंबे पन्हा करायसाठी. तिला माहीत होतं की आम्ही येणार आहोत म्हणून ती पहिलेच सीलसाल करून ठेवलेली होती. तर बघा पावशीने ती कशी कापून राहिलेली आहे. बिलकुल एकदम छान कवर काढून घेतलेला आहे आणि नंतर तिने बनवला होता पन्हा. सगळेजण जेवण करायला बसले होते, उरलं होतं एवढं. तर माझं पण ताट करून ठेवलं होतं आणि सगळेजण खायला बसले. तर इथे मस्त आईने शेवया, पन्हा आणि भाजी, भात आणि पापडसुद्धा बनवले होते. बघा आईचे पापड आणि कुरड्या, हे कुरड्या बघा किती सुंदर आईने बनवलेले आहे आणि पापडसुद्धा बघा किती छान असा पातळ पातळ छान असं पापडसुद्धा बनवलेला आहे. आईला खूप छान पापड बनवता येते आणि इथे पण शेवया पन्हा पण ठेवला आहे माझ्यासाठी. तर बघा किती मस्त वाटते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा पन्हा. आणि तेवढ्यातच तिचं भागलं नाही तरी पण सुद्धा ती इथे बुंदीचे लाडू करून राहिलेली आहे. तर तिला असं वाटते की माझी नातनी, माझी मुलगी आली तर का करावं का नाही. तर बघा किती मोठा असा लाडू बनवला आहे. एक खाला दुसऱ्यांदा काही मागणारच नाही बा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा.